आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. पण मला एक कळत नाहीये, अशी कशी घरात चोरी झाली? म्हणजे कुणी काही बघितलंय? कुणाला काही माहितीये का? बापरे, आम्हाला नाही हो माहिती. अहो तुम्हाला काय वाटलं? आम्ही गरीब आहोत म्हणून काय आम्ही काय चोर आहोत का? नाही ताई, आम्ही चोरी नाही केली हो. एक मिनिट ताई, प्लीज तुम्ही गैरसमज नका करून घे. आम्ही कुणीही तुमच्यावर आरोप नाही करत आहोत, पण आता मला विचारायला तर हवं ना हो, खूपच मौल्यवान वस्तू होती. नाही ताई, आम्ही काही बघितलं नाही. काय मला असं वाटतं की लग्नाच्या गडबडीमध्ये कुणी बाहेरच्यांनी चान्स मारलेला असावा. पण याला काय अर्थ आहे? सॉरी, पण तुम्ही सुद्धा बाहेरच्याच आहात. आणि तसंही खात्री करून घ्यायला काय हरकत आहे ना? आणि आपण सगळ्यांच्याच बॅग आणि रूम चेक करणार आहोत. अगं पण साधनाताई, धनंजय त्यांच्या कुटुंबाचं सामान पण आहे. मग नाही म्हणजे मला असं म्हणायचं होतं, चोरांनी चोरी करून त्यांच्या बॅग मध्ये ठेवला असेल मुद्दाम तर. आई अगं तेच तर बघू ना आपण. कोणी चोरी केले ते कळेल, पण सगळ्यात आधी ह्या तिघांच्या बॅग चेक करायच्या. म्हणजे हेच बाहेरचे आहेत ना खरं तर. मालू, चल सगळ्यांच्या बॅग चेक करूयात आपण. मॅडम, काय झालं? बाहेर हा हार सापडला. हा कुठे सापडला तुम्हाला? मी बाहेर फेऱ्या मारत होतो आणि मग आतमध्ये आलो तर माझ्या जागेवरती मला सापडला. तुम्हाला आपल्या घराभोवती कोणी अनोळखी माणूस दिसला का? नाही, आज दिवसभर तो कोणीच नाही. बरं ठीक आहे, थँक्यू. देवाचीच कृपा, संकट टळलं, हार सापडला. नाही पण बंद खोलीतून, लॉक केलेल्या कपाटातून हार बाहेर आलाच कसा, हा प्रश्न तर तसाच राहतो ना. माझा तर या तिघांवरती संशय आहे. आत्ताच्या आत्ताच खात्री करून घेऊयात आपण. एक मिनिट मामी, प्लीज ऐक माझं. सखाराम काकांनी माझा जीव वाचवलाय आणि मला नाही वाटत या दोघी जणी असं काही करतील. आणि जर तसं केलं असतं तर बिचारा इथे थांबल्याच नसत्या. बरं, मी काय म्हणते, आधी हे लग्न लागून जाऊ द्या, मग बघू की नंतर काय करायचंय ते. कसं आहे ना, उगाच वातावरण दूषित होतंय. शुभ कार्यात विघ्न नको. बरं चल, खूप कामं राहिल्यात, आपण बाकीच्या कामांचं बघू. हा चल. काळजी वाटते ग सावी मला. हे लक्षण चांगलं नाहीये. धनंजय आल्यापासून घरी सगळं विचित्रच घडतंय बघ. आज काय सुंदरीच्या पदराला आग लागली, हार चोरीला गेला, तरी तो कोणत्याच संकटात मदतीला आला नाही. आत्ताही नाही. मग लग्न झाल्यावर तर विचारायलाच नको. सुंदरीला कसा काय वेळ देईल तो? त्याचं सोड ग, तो तर परकाय. पण तुझी आई सुंदरी
तिच्याकडे तरी वेळ असेल की नाही शंकाच आहे मला. किती वेळा येऊन तुझी चौकशी केली तिने? तू तयार झालीयस की नाही, तू खाल्लंय प्यायलंय याकडे पण तिचं लक्ष नाही. अजून तर लग्न झालं नाही तर ही कथा आहे. पुढे काय चित्र दिसतच आहे मला. नको ग बाई, आपण आपला मार्ग शोधलाय ना, तोच करू. तुझ्या आईला तुझ्या खऱ्या बाबांकडे आणलं ना की सगळं छान होईल. तुला काय करायचंय आठवतंय ना? हो आजी. तो हार जमिनीत पुरला होता, तो तिकडे गेला कसा? मला काय माहित. तुला एकटीलाच लंपास करायचा होता ना हार तो. तू का माझ्या जीवावर उठले? हा, मी का चोरेन तो हार? तो हार बाहेर कोणी ठेवला? मी. तुला कसं माहिती हाराबद्दल? तुम्हाला काय वाटलं तुम्ही काहीही कराल आणि मला कळणार नाही? एवढं होतं तर वाटणी मागायची ना. त्या फॅमिलीचा पुळका आला कसं तुला? गप्प बसा, काही बोलू नका. ही फॅमिली जरी मला आपलं मानत नसली ना तरी माझी फॅमिली. आणि दुसरी गोष्ट, जर ते शोधाशोध करत माझ्या बॅगेपर्यंत आले असते, माझं मेकअपचं सामान सगळं सापडलं असतं त्यांना, तर आता आपण सगळे ना जेलमध्ये असतो. लास्ट टाइम सांगतोय तुम्हाला, परत जर असं काही केलं ना तर मी साहेबांना सांगून टाकेन. मग साहेब आहे आणि तुम्ही. सावी कुठे गेली आता? तिला शोधून तिच्या मनावर बिंबवायला हवं. त्या तुम्हाला कळत कसं नाही? किती वेळा सांगितलं असं सगळं करू नका. महादेव दाजींची आपल्यावरती नजर आहे. त्यांनी बघितलं ना तर सगळं इकडे संपेल. हे बाबा, आम्हाला काय हाऊस नाही. आणि साहेबांनी जे काम सांगितलेलं ना ते तू केलं नाहीस. कधी करणार आहेस सांग? ते काय चुटकी वाजवली आणि झालं असं काम नाहीये. आणि एवढं आहे ना तर ठीक आहे, लावा कॉल तुमच्या साहेबाला आणि सांगा की त्यांचं जे काम आहे ते आजच्या आज सुंदरीच्या संगीतात, आणि ते काम सुंदरीच्या संगीतातल्या डीजे पेक्षा जोरात वाजेल. सावी, सगळं नीट कळलंय ना तुला? अगदी पक्का लक्षात आहे माझ्या. संगीत मध्ये सगळ्यांचा शेवटी मी डान्स करायला जाणार आणि त्या डान्स मध्ये तुम्ही पण येणार. मग त्या डान्स मध्ये तुम्ही आईची माफी मागणार आणि त्यावेळी मी सगळ्यांना सांगणार की तुम्हीच माझे खरे बाबा आहे. बरोबर ना? अशी हुशारच आहे माझी बाळ. छान. फक्त सावी, तुला आता अजून एक सांगायचं. जेव्हा आपण स्टेजवर जाऊ आणि सगळ्यांना सांगू की ह्या पुढे मला, माझ्या सावी बाळाला, सुंदरीला, आम्हाला सगळ्यांना एक फॅमिली म्हणून राहायचंय, तर सगळे ओरडतील, रागावतील, चिडतील, मला काय काय बोलतील, कदाचित मला मारतील सुद्धा. पण बाळा, तेव्हा तुला सगळ्यांना सांगायचं की मला माझे खरे बाबा हवेत, अजून कोणी नको. सांगशील ना तू? हो. प्रॉमिस दे मला. प्रॉमिस. हे बघ, हे प्रॉमिस तोडलं ना तर देव बाप्पा मला त्याच्याकडे घेऊन जाईल. चालेल तुला? पाहिजे ना मी तुला? प्रॉमिस दे. प्रॉमिस. पक्का प्रॉमिस. पक्का. सावी, सावी, अरे बाळा, निघायचं ना आपल्याला. चला चला, हॉलवर जायचं आपल्याला. चला. ओ चला चला, आपल्याला निघायला पाहिजे, उशीर झालाय ऑलरेडी. अहो मामा, तुम्ही कुठे निघालाय? हा, तुम्हाला नाही यायचं तिकडं, तुम्ही थांबा इकडे. असं कसं म्हणताय तुम्ही? मग तिकडे सगळी व्यवस्था कोण बघणार मग? नाही नाही, तिकडे आपल्याला धड धाकटं माणसं पाहिजेत का नाही? हा, आणि तुमच्या हाताला लागले ना, त्याच्यामुळे तुम्ही आराम करा आणि तुम्ही घरीच थांबा. आज तुम्हाला उद्या सकाळच्याला बरं वाटलं का नाही का मग या, ठीक आहे? नाही नाही, कसं आहे बघा, आता तुम्ही एवढं आमच्यासाठी केलं म्हटल्यावरती आम्ही बी तुमच्यासाठी केलं पाहिजे का नाही? हा, पण नाही, मला
यांची पण ना जरा काही करायचं झालं की आडवे येतात. एक गोष्ट धड होऊन देत नाही. रोज रोज तेच असतं. जगणं शुष्क सरळ. जबाबदाऱ्या आणि कर्तव्य असतं. वेळापत्रक भरगतच असतं. आणि अचानक एक दिवस डोक्यावरच्या कडक उन्हाचं, शीतल सुंदर चांदण होतं. पायाखालच्या मातीचं, मग मलीचं रूप येतं. ताड ताड फाड फाड, होऊन जातात मंजूळ गोड. टेबलवरच्या फाईलचं, होऊन जातं गाणं गोड. कारण 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 आयुष्यात प्रेम येते आणि जगणं बदलून जातं. मग काट्यांची होते पालवी आणि सुरू होते धनंजय सुंदरीची प्रेम कहाणी. नमस्कार, मी सई. नमस्कार, मी देवांश. धनंजय सुंदरीच्या लग्नानिमित्त आयोजित केलेल्या छोट्याशा संगीत समारंभात आम्ही तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करतो. 3 cheers for this beautiful couple, Mr. धनंजय and सुंदरी. तुम्ही दोघांनी तर आम्हाला बोलवलं नाही, काही सांगितलं नाही, पण आमचं सरप्राईज कसं वाटलं ते सांगा आता फक्त. निमंत्रण बाहेरचं नसतं, घरच्यांना नाही. बर, करेक्ट. म्हणून तर या कार्यक्रमाचे होस्ट झालो ना आम्ही. ओके ओके, पण सगळ्यात आधी मला सांगा, हे सगळं ठरलं कधी? कधी म्हणजे कधीच ठरलं आमचं. अच्छा, म्हणजे कधीच ठरलंय तुमचं. दॅट्स गुड. म्हणजे फायनली ठरलं तर तुमचं. कार्यक्रमाबद्दल ठरलंय आमचं, असं म्हणायचं होतं सईला, राईट? बरोबर, अगदीच. बरोबरच आहे ती. मी सुद्धा तेच म्हणतोय की या कार्यक्रमाबद्दल कधी ठरलं तुमचं. एक मिनिट, तुला काय वाटलं मी तुमच्या प्रेमाबद्दल? काही नाही धनंजय, चोराच्या मनात चांदण. राईट. ते मगाशी काय होतं त्यांचं, डोक्यावरच्या कडक उन्हाचं शीतल सुंदर चांदणं होतं. वा. आणि मग आयुष्यात प्रेम येतं आणि सगळं जगणं बदलून जातं. वा, क्या बात आहे. नाही, इट्स ओके. म्हणजे तुम्ही तुमचाच अनुभव सांगत होतात ना. नाही नाही, प्लीज, असं काही नाहीये. आम्ही फक्त मित्र आहोत. एक्झॅक्टली. तुम्ही जी सारवासारव करताय त्याच्यावरून लक्षात येत आहे तुम्ही फक्त मित्र आहात ते. आणि ही जी तुम्ही घाई करताय ना, ती तुम्ही ठरवून टाकण्यासाठी करा ना. म्हणजे आमचं बघा ना, आम्ही कसं एकदम झटपट ठरवलं आमचं. नाईस. तुम्ही तुमचं ठरवलं ना, माझा पण तुमच्याबद्दलच बोलूयात ना. आमच्याबद्दल ठरवू नंतर, चालेल? चला, आता सगळे वाट बघतायत तुमची. आणि हो, तुमच्यासाठी खूप सारे सरप्राईजेस आहेत. चला.
या बी रेडी आणि एन्जॉय करा कार्यक्रम. नाही, अनुला वाचवण्याची ही शेवटची संधी आहे. आज जर मी सुंदरीचं लग्न थांबवलं नाही तर साहेब अनुला माझ्यापासून कायम हिरावून घेईल आणि ते मी होऊ देऊ शकत नाही. नाही, काही करून इकडनं कल्टी मारायला हवी. तर पुन्हा एकदा सर्वांचं या संगीत समारंभात खूप खूप स्वागत. आता आपण बघणार आहोत एक गोड पण मॅच्युअर अशी लव्ह स्टोरी. एखाद्या पिक्चर मध्ये घडावी अशीच या लव्ह स्टोरीची सुरुवात सुद्धा नोकझोक झाली. एक होता ताट खाण्याचा पण शत्रूने वर्मी घाव घातलेला पोलीसवाला. आणि एक होती तशीच तडफदार कलेक्टर. बरं करायचं का सुरू? चल की किती वेळ घालवताय. ऑल द बेस्ट बरं का. मल्टी कॅरेक्टर सांभाळ. मग तुम्हाला माहित नाही मी कर्ण कपूरला टक्कर देते थोडं काय. हे पहा, या जिल्ह्यातील लोकांच्या कल्याणासाठी आपल्याला यंत्रणा राबवली पाहिजे. एक मिनिट. तुमच्या इव्हेंट बाजीमध्ये मला अजिबात रस नाही. ओके. आणि त्या आरोग्य केंद्राच्या उद्घाटनासाठी आलाय तुम्ही. थांब सर, अजून व्हायचंय ना सर. आणि ते उद्घाटन ना त्या केंद्राचे मुख्य डॉक्टर आणि सिस्टर यांच्या हस्ते करा बरं का. आणि ते पैसे इव्हेंटचे जे असतील ना, हो तुमचं लवकर कसं जावा तिकडे. माझ्या अजून एक लाईन राहिले बरं. माझी सब्जेक्ट आवड. आणि त्या इव्हेंटचे पैसे ते गोरगरिबांसाठी वापर करा त्याचा. ओके. वा 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 वा, मस्त ड्रामेबाजी करायची. आपण किती कडक आहोत, स्ट्रिक्ट. आपण कसे तत्वनिष्ठ आहोत, कर्तव्य दक्ष, स्ट्रिक्ट. एवढं कळते मला इंग्लिश. पुढे बोला. तर आपण असे आहोत कारण की किंमत वाढते ना, किंमत. हॅलो मिस्टर, एक सस्पेंडेड ऑफिसर मला बोलतोय. शेम ऑन यू. स्वतःला धड उभं राहता येत नाही आणि मला कसं चालतात ते शिकवतात. एक्सक्यूज मी. हळूक सर राहा. एवढं कॅरेक्टर मध्ये घुसायचं नाही हो. मी शुद्ध आहे, शुद्ध. आय एम प्युअर, यु नो. मला अडकवलं गेलं याच्यात, माझी काही चुकी नाही. कलेक्टर मॅडम मुर्दाबाद. कलेक्टर मॅडम मुर्दाबाद. थांबा थांबा थांबा. काय झालं? जास्त होते, जास्त होते. आपण दोघे मिळून ह्या शहराचा विकास करूया, एक नंबर बनवूया. आणि आपलं आयुष्य म्हणजे सुंदरी, मला तुम्हाला काहीतरी सांगायचंय. सांगा ना. ती फाईल कोणती? 143. मला अशी कोणतीही फाईल आठवत नाहीये. मी आठवतोय ना. आरो आठवतोय. त्याचं काय? सुंदरी, मला ना आजकाल रात्री झोप लागत नाही. अरे मग तुमच्या घरी मच्छर आहेत का जास्त? म्हणून मच्छर. सॉरी. सुंदरी, तुम्ही आरोच्या आई बनून आयुष्यभर माझ्या घरी याल का? जास्त लाज नव्हते. चालते. सुंदरी सुंदरी, याल का?
लचकत मान मुरडत हिरव्या राणी कहत नार लचकत मान मुरडत हिरव्या राणी